घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक मतदारसंघातील ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत त्या 5 वर्ष कार्यरत असतात आणि निवडणुकीमध्ये त्यांचाही रोल, कारण त्यांच्याकडे एक संघटना असते, त्यांच्याकडे माणसांची मॅन पॉवर असते, त्यामुळे त्यांचाही रोल या निवडणुकीत फार महत्त्वाचा असतो. आपल्यासोबत आहेत बहुजन क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तुपसोंदर आणि त्यांचं या निवडणुकीविषयी जे काही मत आहे ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नेमकी भूमिका आहे बहुजन क्रांती संघटनेची? आज 5 वर्ष झाले बहुजन क्रांती महासंघ आम्ही महाराष्ट्राचं ओळख करतोय आणि महाराष्ट्राचं ओळख करत असताना माढा मतदारसंघ आणि सोलापूर मतदारसंघ, माढा मतदारसंघात गेल्या बारीनं निंबाळकर साहेब खासदार होते, पण बहुजन समाजाला कुठल्याही गोष्टी 5 वर्ष विश्वासात घेतलेलं नाही. 5 वर्ष त्यांच्याकडून 5 वर्षात कुठलीही विकास कामं बहुजन समाजासाठी किंवा बहुजन समाजाच्या लोकांसाठी झालेली नाहीत आणि सोलापुरात बी तीच परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येक तालुक्यात मिटिंग घेतोय आणि आमच्या बहुजन समाजाच्या लोकांची आम्ही मतं जाणून घेतोय. या बारीनं बाबा आपण कुठला उमेदवार निवडला पाहिजे. आणि आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सर्व पक्ष आहेतच, प्रत्येकाचा उमेदवार प्रत्येक देणार आहे, निवडणूक लढवणारच आहे. पण आम्ही ठरवलंय की या बारीने विकासाचा खासदार झाला पाहिजे, काय विकास करणारा खासदार झाला पाहिजे आणि बहुजन समाजात होतील तेवढे विकासाची गंगा आणणारा खासदार झाला पाहिजे, सोलापुरात असो किंवा माढा मतदारसंघात. त्यासाठी आम्ही या दृष्टीने बहुजन समाज निर्णय घेणार आहे. माढा मतदारसंघामध्ये काय वाटतं तुम्हाला? कारण वंचित बहुजन आघाडीने पण उमेदवार दिलेला आहे आपले बारसकर. बारसकर माझे मित्र बी आहेत आणि आम्ही त्यांना आमचे मार्गदर्शक बी मानतो, पण बारसकरांनी त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे काय. आणि राहिलं म्हणजे आता मोहिते पाटलांचं बहुजन समाजाबद्दल प्रेम आहे आणि बहुजन समाजाबद्दल प्रेम असताना मोहिते पाटलांचा निर्णय काय होतो अजून त्यांचा निर्णय झालेला नाही आणि जो मोहिते पाटलाचा जे निर्णय होईल त्या निर्णयाला बहुजन समाज आम्ही एका ठिकाणी बसून काय निर्णय घ्यायचा त्यावेळेस आम्ही ठरवू. एकंदरीत माढा मतदारसंघामध्ये तुमचं मोहिते पाटील जो निर्णय घेतील त्याला समर्थन देण्याचा विचार आहे? नाही, आता ते निर्णय काय घेतात त्याच्यावर आम्ही पुढच्या पर्यंत ठरवू. आता ते निर्णय अजून त्यांचा निर्णय झालेला नाही, तो निर्णय घेतील त्या ज्यावेळेस आम्ही ठरवू काय निर्णय घ्यायचा, काय करायचं. सध्याची भूमिका काय तुमच्या? सध्या आम्ही आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काय निर्णय घ्यायचा आणि कुणाच्या पाठीशी उभा राहायचं हे आम्ही ठरवणार आहे. आम्ही काय सांगितलंय तुम्हाला, आम्हाला विकासाचा माणूस पाहिजे. आत्ताचा माढा मतदारसंघातला चालू खासदार 5 वर्ष झालं तालुक्यात कुठल्या फिरत नाही, बहुजन समाजाच्या विकासाबद्दल केव्हा बोलला नाही. सत्ता भाजपची असताना केव्हा 2 रुपये निधी आणून कुठला दिला नाही. त्यासाठी चालू खासदाराचा विषय आम्ही संपवलेलाच आहे. बघू मोहिते पाटील जे निर्णय घेतील, अजून त्यांनी निर्णय घेतला नाही, निर्णय घेतल्यावर आम्ही बघू. समजा धरून चालू आपण हे जे कोण उमेदवार आहेत, रमेश बारसकर असतील, आता रणजितसिंह निंबाळकर असतील किंवा उद्या मोहिते पाटील असतील किंवा संजीवराजे निंबाळकर असतील, यांच्यापैकी ज्या समजा कोणत्या उमेदवारांनी तुम्हाला शब्द दिला की आम्ही बहुजन समाजासाठी किंवा तुमच्या गावासाठी म्हणा या अशा पद्धतीचं काम करू,
तर कशा पद्धतीची कमिटमेंट मागताय तुम्ही? नाही, ज्याने आम्हाला शब्द देईल आणि जो आम्हाला शब्द देऊन विश्वासात घेईल त्याचं 100% आम्ही काम करू. हा, मग ती कुठल्याही पक्षाचा असो. हा. एकंदरीतच माढा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाजाला जो पक्ष जो उमेदवार विश्वासात घेईल त्याच्या सोबत हा बहुजन समाज जाईल असा निर्धार यांनी व्यक्त केलेला आहे आणि येणारी निवडणूक त्यामुळेच खरं तर रंजक होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.